नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता 2026 ची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जूनमध्ये होणार आहे. आता आपलं जानेवारी सुरू आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे आहे. आणि या कालावधीमध्ये आपल्याला पेपर 1चं व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. कारण या परीक्षेमध्ये वेळेचं जे महत्त्व आहे अत्यंत जास्त आपल्याला पाहायला मिळतं. पेपर 1मध्ये बघा आपण व्यवस्थित अभ्यास केलेलं, PYQ सॉल्व्ह केलेले, पॅराग्राफ रीडिंग अँड मॅथ्सचं जर प्रॅक्टिस केली आपण मॅक्सिमम 80 to 90 पर्यंत जो स्कोर आहे तो आपण करू शकतो. पण या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये 1च तास असतो. हे एक खूप मोठी समस्या म्हणू शकता किंवा आव्हान विद्यार्थ्यांसमोर असतं. त्यामुळे आपल्याला आजपासूनच त्या व्यवस्थित नियोजनाकडे लागायचं आहे. व्यवस्थित आपल्याला नियोजन करायचं आहे. जेणेकरून 2026 ची जूनमध्ये होणारी जी आपली परीक्षा आहे, ते व्यवस्थितरित्या आपण देऊ शकू. ही एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी पहिलं महत्त्वाचं स्टेप काय असेल? तर कुठल्याही एक्झामिनेशनचं पहिलं स्टेप हे सिलॅबस असतं. तर सिलॅबस आपण जाणून घ्यायला हवं. सेकंड महत्त्वाचं म्हणजे 2026च्या एक्झामिनेशनमध्ये सिलॅबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत का? हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. जर आपण 2026 साठी एक्झाम प्रिपरेशन करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. सोबतच आपल्या परीक्षेच्या तयारीला आणखीन एक स्टेप समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये जे आहे नेट पेपर 1 आणि सेट पेपर 1 हे दोनही पेपर जे आहे एकच फीजमध्ये आपण 2 सेशन आपल्याला मिळाल. नेटसाठी डेली बेसिसवर 3 PM ला लाईव्ह सेशन तुम्हाला मिळणार आहे आणि सेट एक्झामिनेशनमध्ये 8 PM साठी फीज एकच राहील दोनही परीक्षेसाठी. ओके. नेट आणि सेट दोनही परीक्षेचं कंप्लीट 10 युनिटचं सिलॅबस आपल्याला यामध्ये कव्हर होणार आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. प्रॅक्टिससाठी MCQs आहे. लास्ट 10 इयर्सचं PYQ आणि 1 इयर्स व्हॅलिडिटीसोबत हा कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच 18 जानेवारीपासूनच सुरू झालेली आहे. तुम्ही याच बॅचला जॉईन करू शकता. जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये नेट आणि सेट पेपर 1 अवेलेबल आहे. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. सोबतच लक्षात घ्या पेपर क्रमांक 2 देखील महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 ची देखील व्हॅलिडिटी 1 इयर्स आहे. 1 वर्षामध्ये आपल्याला पेपर 1 नेट आणि सेट दोनही पेपरचं यामध्ये सेट आणि नेट दोनहीचं तुम्हाला सेशन तर मिळेलच. सोबतच पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि 1 वर्षासोबत हा कंप्लीट कोर्स ज्यामध्ये नोट्स आहे, प्रॅक्टिससाठी टेस्ट देखील आहे आणि फीज आहे 10,000 यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 साठी आपली बॅच आता म्हणजे 19 जानेवारीपासूनच सुरू झालेली आहे. तर तुम्ही याच बॅचला म्हणजे आजपासून आपलं नवीन बॅच सुरू झालेलं यालाच आपण जॉईन करू शकता. लक्षात घ्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पेपर 1चा आपण आज बोलतोय आणि पेपर 1 मध्ये आपण विचार केलं तर 50 प्रश्न येतात 100 गुणांसाठी. एक महत्त्वाचं म्हणजे 1च तास या परीक्षेमध्ये दिलेलं असतं. आता 1च तास असल्यामुळे काय आहे टाईम मॅनेजमेंटचं एक समस्या निर्माण होतं. सेकंडली आपण दरवर्षी बघतो की सिलॅबसमध्ये अनेक असे महत्त्वाचे टॉपिक्स असतात जे आपल्याला विचारलं जातं. तर या एक वेळेचं नियोजन आपण कसं करणार? तर इथे लक्षात घ्या 10 युनिटपैकी पर्टिक्युलर 6 युनिट आहे ज्यामध्ये घटक पहिला टीचिंग ॲप्टिट्यूड, घटक दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड, घटक 4 कम्प्रेहेन्शन, त्यानंतर
आपल्याला दिसून येतं घटक 8 ICT, घटक 9 आणि घटक 9 हा आपलं पर्यावरण आहे आणि 10 उच्च शिक्षण प्रणाली. सो या पर्टिक्युलर युनिटवर आपले 60 मार्क जे आहे ते डिपेंड करतात. ओके. सेकंडली 3 युनिटचा जर आपण विचार केलेलं 30 मार्क असणार आहे या 3 युनिटमध्ये, ज्यामध्ये आपल्याला घटक 5 म्हणजे गणितीय तर्काचा आहे, तार्किक तर्क आणि डेटा इंटरप्रिटेशन 30 मार्कासाठी. येथून एक युनिट राहतं आपलं, युनिट एकच राहील. ती आहे पूर्णतः संवादावर आपलं आकलनावर आधारित. यामध्ये एक पॅसेज विचारलं आपल्याला जातं. तर सिलेबसमध्ये काय-काय घटक तुम्हाला लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. युनिट 1 मध्ये तुम्ही एकतर टीचिंगचे कन्सेप्ट अभ्यास करा. अध्यापनाच्या पातळीमध्ये स्मृती, MLT, ULT आणि RLTचा अभ्यास करा. प्रौढ विद्यार्थ्यांवर प्रश्न येत आहे आणि सोबतच तुम्हाला जे आहे सहाय्यभूत घटक असतात किंवा प्रशिक्षण सुविधा असतात किंवा वैयक्तिक मतभेद या टॉपिकवर देखील प्रश्न येतात. उच्च शिक्षण पद्धतीमध्ये जे अध्यापन पद्धती आहे ज्यामध्ये शिक्षक केंद्रित आणि लर्नर सेंटर्ड हे दोनही करा. स्वयंप्रभा मूक इम्पॉर्टंट आहे, वारंवार विचारतात. अध्यापन समर्थन प्रणालीमध्ये पारंपरिक कोणतं आणि आधुनिक कोणतं दोनही एक चार्ट बनवून घ्या. मूल्यांकनवर प्रश्न विचारणार, स्पेशली टाइप्स ऑफ इव्हॅल्युशनवर. ओके. यानंतर आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्चमध्ये अर्थ जर आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि अर्थ जेव्हा जाणून घेणार त्यानंतर तुम्ही प्रकार अभ्यास करा आणि कॅरेक्टरिस्टिक्सवर देखील प्रश्न येतात. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच हा सुद्धा एक PYQ आहे. संशोधनाच्या पद्धती सर्वच करायचं म्हणजे प्रायोगिक असो, वर्णनात्मक असो, ऐतिहासिक, गुणात्मक, मात्रात्मक सगळ्या संशोधन पद्धती अभ्यास करा. थिसिसवर प्रश्न असतात आणि संशोधन लेख कसं लिहिलं जातं, स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग आणि संशोधन नीतिशास्त्र, प्लॅगरिझम यामध्ये एक ॲड करू शकता. त्यानंतर या पर्टिक्युलर एकतर तुम्ही न्यूजपेपर रीडिंगला सुरुवात करा आणि जे संपादकीय लेख असतं त्याला वाचायला सुरुवात करा. म्हणजे तिथून आपलं एक अंडरस्टँडिंग बिल्डअप होणार आणि तुम्हाला पॅराग्राफ कसं सोडवायचं हे सुद्धा समोर येणाऱ्या सेशनमध्ये सांगितलं जाईल. यानंतर आहे युनिट 4 संवाद. संप्रेषण जे आहे त्याचा अर्थ जाणून घ्या सर्वप्रथम. प्रकारवर भरपूर प्रश्न असतात. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन हा सुद्धा एक महत्त्वाचं इथून प्रश्न उपस्थित करतात. संप्रेषणामध्ये मौखिक, गैरमौखिक, आंतरसांस्कृतिक असू द्या यांवर वारंवार प्रश्न येतं आणि अडथळे करायला विसरू नाही. म्हणजे प्रभावी संप्रेषणातील अडथळे. देन मास मीडिया हा तर PYQच आहे. दरवर्षी एक तरी प्रश्न आपल्याला मास मीडियावर जे आहे ते विचारलं जातं. गणितीय तर्क आणि योग्यता यामध्ये तर्काचे प्रकार येतात. संख्या मालिका, पत्र मालिका आणि आपण कोड अँड रिलेशनशिपवर देखील प्रश्न येतातच. ठीक आहे. इथे लक्षात घ्या हा संपूर्ण मग ते अपूर्णांक, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा, तोटा, व्याज, सरासरी हे PYQ आहे. कुठून तरी 2 प्रश्न इथून येणारच. ठीक आहे. कधी नफा तोटा असू शकतं किंबहुना टाईम अँड डिस्टन्सवर देखील प्रश्न असतात. तर इथून करायचं. देन लॉजिकल रिझनिंगमध्ये तर्काची रचना समजून घेणं, औपचारिक अनौपचारिक भ्रम काय असतात हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. इथून वैन आकृतीवर प्रश्न असणार आणि इंडियन लॉजिकवर एक प्रश्न असतो. इंडियन लॉजिकमध्ये ज्ञानाचे प्रकार करा. त्यामध्ये प्रतिमा, प्रत्यक्ष, प्रमाणा, अनुमाना, उपलब्धी, अणुउपलब्धी, ठीक आहे, अर्थपट्टी हे सगळं करायला हवं. ठीक आहे. देन डेटा इंटरप्रिटेशन 2 DI जनरली 2019-20 पर्यंत 2 DI विचारलं जायचं. म्हणजे एक DIवर 2 प्रश्न आणि दुसऱ्या DIवर 3 प्रश्न असं 5 प्रश्न. पण कधी-कधी एक DI सुद्धा आपल्याला येऊ शकतं. तर DI बार चार्ट कसं सोडवायचं, हिस्टोग्राम कसं, पाय चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट सगळ्याची प्रॅक्टिस करून ठेवा. कारण कुठलं चार्ट कधी विचारेल सांगता येत नाही. देन ICTचं टर्म्स करणं खूप गरजेचं आहे. एक प्रश्न इथून येतो. ठीक आहे. उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम यावर प्रश्न असतात आणि ICT आणि प्रशासन हा देखील महत्त्वाचा आहे.
लोकपर्यावरण विकासामध्ये पहिला टॉपिक आहे MDG अँड SDG गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. हा टॉपिक करा. त्यानंतर तुम्ही पर्यावरणीय समस्या यामध्ये प्रदूषणाचे प्रकार आणि काय हार्मफुल इफेक्ट होतं ते करणं गरजेचं आहे इथे. नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने संपूर्ण टॉपिक अभ्यास करा आणि त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा, हवामान कृती यावर 8 मिशन आहे. या 8 मिशनला तुम्ही विसरायचं नाही, कारण हवामानावरील राष्ट्रीय कृती योजना जी आहे 8 मिशन येतात या अंतर्गत. त्यानंतर मॉन्ट्रियल ऑल टाईम फेवरेट सारखंच आहे. रिओ जैवविविधतेवर, क्योटो, पॅरिस आणि हा सुद्धा वारंवार विचारलं जातं आंतरराष्ट्रीय स्वैर संघटना. उच्च शिक्षणामध्ये लक्षात घ्या, वैदिक एज्युकेशन करा, बुद्धिस्ट एज्युकेशन, देन जैनिझम, त्यानंतर मुस्लिम टाईम पिरियडमधील शिक्षण व्यवस्था, स्वातंत्र्यपूर्व कशा प्रकारचं शिक्षण होतं, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर, हे दोनही टॉपिक अभ्यास करून स्वातंत्र्योत्तरमध्ये 2020 पर्यंत म्हणजे 1948 पासून तर 2020 पर्यंत. ओके. त्यानंतर व्यावसायिक तांत्रिक कौशल्य आधारित मूल्य शिक्षण, पर्यावरण शिक्षण धोरण, हे सगळं तुम्हाला काय आहे अभ्यास करायचं आहे. ठीक आहे. तर हे असे मेजर टॉपिक आहे जे येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं ठरेल. सिलेबसमध्ये बदल सध्या तरी आपल्याला दिसून येत नाही. झालं तरी 20% पेक्षा जास्त सिलेबसमध्ये बदल होणार नाही. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी कंप्लीट बॅचेस आपल्या सुरू झाले आहेत. त्यांना तुम्ही जॉईन करा. थँक्यू सो मच.